त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पिहूचं सत्य आता नंदिनी विचारू लागते. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? तू काही सांगायचा प्रयत्न करत होतीस ना? काय झालं मला सांग ना? असं ती खूप छान पद्धतीने समजावून पिहूला विचारत असते आणि पिहू शाळेतनं आल्याबरोबर घाबरलेली असते. जेव्हा ही सर्व कंडिशन पाहून म्हणतो की पिहू अशी नाही बोलणार. तिला ना चांगल्या काउन्सलरची गरज आहे. या विचारावरती नंदिनी सुद्धा ॲग्री केलेलं असतं. आता पिहू दार उघडता क्षणी तिला समोर वसू आत्या दिसते आणि वसू आत्याला पाहून ती आणखीनच घाबरलेली असते. कारण वसू आत्याचं सत्य तिला समजलेलं असतं आणि ती नंदिनीला सांगणार असते. तर वसू आत्याने दार उघडल्याबरोबर मागे पार्थ, जीवा, इकडे नंदिनी आणि काव्या लपून पाहत असतात की आता पिहू कशी रिॲक्ट होत आहे. यावरून ते अंदाज लावणार आहेत की वसू आत्याबद्दलच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न पिहू करत आहे. तर तो ट्विस्ट येणाऱ्या भागातच आपल्याला समजेल.